ती बातमी अशी आहे की विधानसभेमध्ये मुस्लिमांना 24 जागांवर उमेदवारी द्यावी, महाविकास आघाडी म्हणून ही उमेदवारी द्यावी अशी मागणी जी ती हुसेन दलवाई यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिमांना कुठल्या जागांवर उमेदवारी दिली जाऊ शकते यासाठी त्यांनी थेट अहवालच तयार केला आहे। असलम शेख यांच्यानंतर आता दुसरे मुस्लिम नेते जे आहेत हुसेन दलवाई यांनी मुस्लिमांना विधानसभेत उमेदवारी देण्याची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडी याबद्दल काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। मी एक रिपोर्ट तयार केला आहे आणि माझं म्हणणं महाराष्ट्रामध्ये तसं 32 सीटा मिळाल्या पाहिजे तेव्हा मी तितक्या करत नाही। मी संबंध आकडेवारी दिलेली आहे, कुठे कुठून लढू शकतात, 4 विभाग केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे A, B, C, D आणि त्याच्यात कुठल्या दिल्या जाऊ शकतात याची माहिती दिली आहे। माझं म्हणणं असं आहे किमान 26 तरी सीटा या महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना मिळाल्या पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी मुसलमानांची ही मागणी आहे आणि ह्या मिळतात। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर उमटताना दिसतोय। भाजपचे वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्विट केले। यात त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या पोस्टरबाजीवर तीव्र आक्षेप नोंदवला। निमंत्रण पत्रिकेत फक्त अजितदादांचाच फोटो का, युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरम्यान महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीच संबंध नसल्याचं सुनील टिंगरे यांनी यावेळी म्हटलंय। च्या कार्यक्रमामध्ये वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत। ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत। या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाहीये। केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाहीये। महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा नेता जर माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात, कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात। त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले आहे। त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही। निश्चितपणे युतीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा आदर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा करतायत। गेले कित्येक वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागलेलं खड्ड्यांचं ग्रहण अद्याप संपलेलं नाही। मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था प्रवाशांना त्रासदायक ठरते। अनेक जणांना या महामार्गावरून प्रवास करत असताना आपला जीव गमवावा लागलाय। आज मुख्यमंत्री स्वतः पाहणी दौरा करत या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, आप्पा बारणे उपस्थित होते। कोकणात जाण्यासाठी मुंबई आणि कोकणातील कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झालेली आहे। महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवेदन दिलं। नितीन गडकरींनी वायकरांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग तात्काळ रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। मुंबई गोवा राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाहीये। या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना चाकरमान्यांना आपलं कोकणातील घर गाठण्यासाठी 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी कोकणवासियांचा मुंबई गोवा महामार्गावरील रस्ते प्रवास खड्डेमुक्त करावा असं निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेट घेऊन दिलं होतं।